चॉकलेट तुझ्यासाठी. माझ्यासाठी का? तुला आठवतंय लहानपणी एकमेकांचं कौतुक करायचं असेल तर आपण एकमेकांना चॉकलेट द्यायचो. आठवतंय की. पण मग माझं आत्ता हे असं कौतुक करण्यामागचं काय कारण? सांगते. चंद्रभाऊला बाहेर काढण्यासाठी आपण समद्यांनी खूप प्रयत्न केले. समदे प्रयत्न करून झाले पण तो काही बाहेर निघाला. शेवटी तूच समद जमवलंस आणि वेळेवर त्याचा जीव बी वाचवलास. तवा म्हणून मला तुझं कौतुक करावंसं वाटतं आणि भाऊ म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. थँक यू फॉर दिस. अरे गणू दादा, मग कसं जमवलंस? काय? चंद्राबावर हल्ला होणार आहे हे सांगायला तुला कोणी फोन केला होता? मला एक निनावी फोन आला. आम्ही तुझ्या भावावर हल्ला करणार आहोत असं त्यांनी सांगितलं. तेवढंच ऐकलं आणि ताबडतोब निघालो. शब्बीर चाचांना सोबत घेतलं. सुदैवाने आम्ही तिथे वेळेत पोहोचलो. इतक्या तातडीने मी तुम्हाला इथे भेटायला का बोलवलं माहितीये तुम्हाला? मला वाटतं चंद्रकांत झुंजाररावला जामीन मिळाला म्हणून तुम्ही ते नाही, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याला जामीन मिळाला असला तरी आम्ही काही सोडत नाही त्याला. काय झालं साहेब? तुम्हाला दूरदृष्टी नावाचा प्रकार माहितीये का? नाही माहिती. चंद्रकांतला जामीन मिळालाय ही गोष्ट अख्ख्या जगाला माहितीये आणि ही बातमी आता इतकी जुनी झाली आहे की मी विसरूनही गेलो होतो. कसं आहे ना आयजी साहेब, एखादी गोष्ट घडून गेल्यावर पुन्हा त्याच विषयावर चर्चा करण्यात फार काही अर्थ नसतो. मग मला इथे कशासाठी बोलवलं? काहीतरी सांगायला. गंमत